किरण सारंग काही सापडलं? नाही सर, सगळं काही चेक केलं पण कुठेच काहीच नाही सापडलं. सारंग मला नाही वाटत की ऑफिसच्या स्टाफमध्ये कोणी केलंय हे. मग कोणी केलं असेल? बबलूला मुका मार लागलाय, तर त्याला ही क्रीम देऊन ये, त्याला बरं वाटेल. सतत असे टोमणे मारतोस आणि टोमणे मारून बोलतोस ना, त्याने मी डिस्करेज होते. आय एम सॉरी. दे, मी देऊन येतो. सारंग मला माहिती आहे कोणी केलंय. कोणी केलंय? हाय ऐश्वर्या. हाय. हाय, कशी आहेस? मस्त. अगं तू बाहेर काय करतेस इथे? घरात मार्गशीर्षातल्या गुरुवाराची पूजा आहे ना? सावलीने बोलवलंय ना पूजेसाठी तुम्हाला? हो. शाणे असाल तर परत जा. का? तिनेच आम्हाला बोलवलंय. हो, पण तिने तुम्हाला घरची आजची परिस्थिती सांगितली आहे का? आमच्या कंपनीचे सगळे अकाउंट सीज झालेत. आमच्यावर टॅक्सची कारवाई झाली आहे. त्यामुळे घरात सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत. आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे आणि आमच्यावर संकट ओढवलंय. आता देव ना करो की तुमच्यावर पण अशी परिस्थिती आली तर. म्हणजे बघा ना, मार्गशीर्षात आपण समृद्ध घरात जायचं असतं, पण आमची परिस्थिती तर खूप वेगळी आहे आज. आम्ही खूप टेन्शनमध्ये, खूप स्ट्रेसमध्ये होतो. मला कळत नाहीये सावलीने तुम्हाला का बोलवलं. हो येस, आलं माझ्या लक्षात. आमचे अकाउंट सीज झालेत, टॅक्सची कारवाई झाली आहे, म्हणून तिने तुम्हाला पूजेसाठी बोलवलं, म्हणजे ती तुमच्याकडे पैसे मागू शकेल. आमच्याकडे? हो, तशी ती खूप लबाड आहे. तुम्हाला पूजेच्या नावाखाली घरी बोलवलंय आणि आता तुमच्याकडे पैसे मागणार ती. असं का करेल ती? तिने तर आम्हाला महालक्ष्मीची पूजा सांगून बोलवलं. तेच सांगते ना मी तुम्हाला. महालक्ष्मीची पूजा आहे म्हणून बोलवलं आणि आता तुमची लक्ष्मी मागणार ती. देणार आहात का तुम्ही? ठीक आहे बाबा, मी आपलं सांगितलं, बाकी तुम्ही डिसाईड करा. राहू दे मग. आजच्या शुभदिनी आम्ही काय आमची लक्ष्मी दुसऱ्यांना देणार का? एक्झॅक्टली तेच सांगते मी. तुम्ही जा परत. राहू दे, जातो मग आम्ही. चला. सावली, यावेळी मात्र मी तुला जिंकू देणार नाही, शब्द आहे माझा. सगळी तयारी झाली आहे. हो, ताटं सुद्धा चेक केलेत मी, सगळं व्यवस्थित आहे. बरं झालं. चला, छान झालंय. आता सगळ्या सवाष्णी आल्या की मग आपलं काम झालं. अगं पण त्या आहेत कुठे बघ जरा, कारण दिवस मावळाच्या आधी आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे. हो, येतच असतील त्या. हो, पण ऐश्वर्या कुठे आहे? वहिनी, तुम्ही कुठे गेला होता? तुळशीला पाणी द्यायला. तुळस पण लक्ष्मीचं रूप आहे ना. सावली, त्या बायका अजून आल्या नाही आहेत ना? नाही, आम्ही सगळे सुद्धा त्यांचीच वाट बघत होतो. अगं एकदा फोन लावून बघ ना त्यांना. हो, फोन करते. काय झालं? उचलला नाही. मग दुसऱ्या कोणाला तरी करून बघ ना. हो, कोणीच का फोन उचलत नाहीये? प्रवासात असतील म्हणून उचलत नसतील. थांबूया थोडं. तुझा अंदाज बरोबर आहे अमृता. त्या सगळ्या प्रवासातच आहेत, पण परतीच्या.
किरण आम सॉरी, मला जरा सारंगशी बोलायचं आहे. थँक्यू. बोल. सारंग, मला ऐश्वर्यावर डाऊट आहे. ऐश्वर्या, वहिनी असं काहीतरी करेल असं वाटतं तुला? डेफिनेटली, ती डेफिनेटली हे करू शकते. तुझ्याकडे काही पुरावा आहे? पुरावा म्हणजे बघ ना, ऑफिस स्टाफचे आपण सगळे पीसी चेक केले, काही सापडलं नाही. तू, मी आणि किरण किंवा सावली यापैकी कोणीही असं करणार नाही याची गॅरंटी मला. पण ऐश्वर्या, तिचं वागणं त्या दिवशी मला ऑड वाटलं. बबलूला लागलंय म्हणून हे मलम जाऊन त्याला दे असं तिने मला सांगितलं. ऐश्वर्या, ह्या बाईने कधी कोणाची काळजी केली नाही, पण अचानक त्या दिवशी बबलूची काळजी केली. मला एकदम ऑड वाटलं, वियर्ड वाटलं ते. पण सारंग, त्या दिवशी एक चूक झाली. मी माझा लॅपटॉप तिथे ओपन ठेवून आलो. ते ओरिजिनल पेपर्स त्यांना ज्यांना पाठवायचं आहे त्यांना पाठवून दे प्लीज. किरणला सांगितलंय द्यायला, ती देते. सारंग, ऐश्वर्यानी हे सगळं केलंय हे घरी प्लीज सांगू नको, सावलीलाही नको. मला तिला एक शेवटची संधी द्यायची, प्लीज. ठीक आहे. ठीक आहे. पेपर सबमिट केलेत, त्यांच्या रिप्लायची वाट बघू. काय ग, काय झालं? अजून नाही आल्या? हो ना परत एकदा फोन लावून बघ ना. वहिनी, तुम्ही सुद्धा बघताय ना, मी मगाचपासून फोन करते पण कोणी उचलतच नाहीये. 5 बायकांपैकी एकही फोन उचलत नाहीये. हे वियर्ड नाहीये का? बरोबर आहे, पण मग काय झालं असेल? आता तर मला पण काळजी वाटायला लागली. अरे बापरे, तुला खरंच की काय? खरंच मॉम, मी खोटं का बोलीन? नाही म्हणजे बघा ना, दिवस मावळत आलाय, त्या बायका फोन उचलत नाहीयेत, अजून पोचल्या नाहीयेत. म्हणजे हे व्रत बायका आल्याशिवाय पूर्ण नाही ना होऊ शकत. आणि व्रत पूर्ण नाही झालं तर आपल्या कंपनीवर जे संकट आलंय ते कसं टळेल मॉम? म्हणून काळजी वाटते, खरंच सांगते.